नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलैला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य हे केले जातात. श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून देखील ओळखला जातो. व्रत वैकल्याचा राजा म्हणून या महिन्याला ओळखले जाते. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अनेक उपासना करायच्या असतात. ते केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होतात. तर श्रावण महिन्यामध्ये अनेक उपासना केल्या जातात. भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहे. तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू तर आपल्याला ह्या 3 वस्तू चुकूनही द्यायच्या नाही. तर त्याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. या वस्तू चुकूनही आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणाला द्यायच्या नाही. ते गरिबी, दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकट या गोष्टींचा घरामध्ये प्रभाव होईल, सुरुवात होईल. अशा कोणत्या 3 वस्तू आहेत आपल्याला चुकूनही कोणत्याही या 3 वस्तू कुणाला श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यासोबत मी तुम्हाला कोणत्या ज्या वस्तू आहेत त्या द्यायच्या नाही त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा. तर नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर पहा, पैसा कमवण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातून वर येत असतात. तर आलेला असताना आनंदाचे दिवस आले असतात. पण कधी कधी काय होतं, आपण अचानक काही माहिती नसतात अभावी आपण आपल्याकडून काही चुका होत जातात आणि मग आपण दुसऱ्यांचा दोष देखील आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो. मग आपण काय होतं, त्यामधून आपली गरिबी येते, दारिद्र्य येते, अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. लोकांची नजर पण लागते. पण कधी कधी आपल्या काही चुका ज्या आहेत तर त्या न कळत आपल्याकडून होत असतात. लोक सूर्यास्तानंतर बघा 6:30-7 वाजेनंतर आपण काहीतरी वस्तू कुणी मागायला आलं तर एक मदत म्हणून आपण देतो. पण हा श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देऊ नये, कटाक्षाने टाळल्या पाहिजे. कोणत्याही चुका आपण या महिन्यामध्ये करायच्या नाही याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे. कोणत्या वस्तू आपल्याला कुणाला द्यायच्या नाही, त्या दिल्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी तुमची स्वतःच्या हाताने दुसऱ्यांकडे जाते. नशिबातील काही चांगले भोग आहेत तर ते जातात आणि आपल्यावर दारिद्र्य येते, संकट येतात. दुसऱ्यांच्या हातामध्ये आपली लक्ष्मी आपण देत असतो, अर्थ असा होतो. तर हा महिना आहे जो जेवढा पवित्र महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला त्याचे दुप्पट पटीने फळ मिळत असते. इच्छित फळ आपल्याला मिळवून घेता येत असते. तर आपल्याला त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या तर त्याचे वाईट फळ देखील आपल्याला भोगावे लागते. त्यामुळे आपल्याला ह्या चुका करायच्या नाहीत. आपल्या चुकीमुळे श्रावण महिन्यामध्ये जे काही आपल्याकडून पवित्र कामं होतात त्याचे वाईट फळ आपल्याला येते. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कुणाला ह्या वस्तू चुकून द्यायच्या नाही. भगवान शिवांचे, भोलेनाथांचे पूजा सामग्री सामान आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवाची पूजा करण्यासाठी आणत असतो. तर पूजा करत असतो. व्रत वैकल्य आणि पूजेचे काही सामान म्हटलं की आपल्याकडे ग्रंथ असतात तर ते देखील आपण आणत असतो. तर स्वतःची एक प्रॉपर्टी असते, त्यामुळे आपण हे ग्रंथ देखील आपल्या घरामध्ये साठवून ठेवत असतो. प्रत्येक सोमवारी आपल्याला वाचायला यावं यासाठी आपण साठा करत असतो. तर ते आपल्याला ग्रंथ हे नाव देवास्वरूप असतात. आपण आपले देव कोणाला या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका. तसेच आपले ग्रंथाचे पुस्तक जे आहे ते देखील आपल्याला कुणाला द्यायचे नाही. सामग्रीमधील काही साहित्य असेल, काही सामान असेल तर देखील कोणाला देऊ नका. ही एक गोष्ट देखील आपल्याला पाळायची आहे. भले ही बघा आपल्याला वाईट वाटेल, कुणी वाईट म्हणेल, मदत केलं नाही असं म्हणेल, तरी देखील सुद्धा सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. दान करणं, पण आपल्याकडे एखादं लिमिट असते दान करण्यासाठी, तर ते देखील आपल्याला कुणाला द्यायचं नाही. आपल्याला हे अशी पुस्तकं जे आहे ते द्यायचे नाही, हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. पण या गोष्टी कोणाकडे आपण चुकूनही मागू नका आणि कुणाकडून आणूही नका. नवीन ग्रंथ हा घेऊन जो दान करू शकतात. त्यानंतर पुढची ही वस्तू आहे ती म्हणजे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध, दुधाचे पदार्थ, त्यासोबत तेल, तूप, हळद या गोष्टी सुद्धा आपल्याला कुणाला दान द्यायच्या नाही. लक्ष्मीच्या कारण आपण त्याला लक्ष्मीचे प्रतीक हे मानलेलं असतं. त्यामुळे ह्या वस्तू देखील आपल्याला कुणाला द्यायच्या नाही. कारण हे लक्ष्मी कारक आहे.
तसेच लवंग, हिरवी विलायची आपण ज्या देवास्वरूप मानत असतो, तर धने ह्या वस्तू देखील आपल्याला कुणालाही संध्याकाळच्या वेळी द्यायचे नाही. संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू देखील कुणालाही द्यायच्या नाही, ह्याची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे. कारण घरातील सुख समृद्धी ही निघून जाते. आपली मातालक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कुणालाही चुकून ही द्यायच्या नाहीत. ही गोष्ट देखील तुम्ही लक्ष ठेवायची आहे. तर या वस्तूंपैकी एखादी वस्तू जर तुमच्याकडे कुणी मागायला आले तर त्यांना तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे की मी असं ऐकलेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये या वस्तू कुणाला देऊ नये, म्हणून मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे तुमच्या जवळचे घड्याळ जे आहे तर ते एमर्जन्सी आहे. तर हे शक्यतो आपल्याला कुणी मागत नाही. 5 मिनिटांसाठी तुम्हाला हातातलं घड्याळ कुणी मागत असेल तर ते देखील तुम्हाला द्यायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना सांगायचं आहे की घड्याळ देखील कुणाला अजिबात आपल्याला द्यायचं नाही. आयुष्यामध्ये बघा, वेळेला देखील खूप असं अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे. आपल्याला खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य जे आहे तर ते घड्याळाच्या काट्याने चालू असतं. त्यामुळे आपल्याला घड्याळ देखील हे कुणाला कधी पण मागायला आले तर आपल्याला द्यायचं नाही, किंवा आपण स्वतःच्या घड्याळ असेल तर ते देखील कोणाला देऊ नये, किंवा घरातलं घड्याळ असेल ते देखील कुणाला द्यायचं नाही. बंद पडलेलं असेल घड्याळ तर घरामध्ये आपण ठेवायचं नाही, हे चुकीचं आहे. वर्षानुवर्ष तसंच ते ठेवलेलं असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. वास्तुशास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की बंद पडलेलं घड्याळ देखील आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही. त्यामुळे बंद पडलेले घड्याळ आपण चुकूनही घरात ठेवू नये. अशा ज्या काही आपल्याला न लागणाऱ्या वस्तू आपण साठवून ठेवलेल्या आहेत त्या देखील आपल्याला ठेवायच्या आहे. नकारात्मकता आपल्या ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते, सकारात्मकता ही घरात राहत नाही. त्यामुळे न लागणाऱ्या अडगळ वस्तू देखील आपल्याला ठेवायच्या नाही. श्रावण महिना हा पवित्र महिना आहे. आपण या महिन्यामध्ये बरेच व्रत वैकल्य करतो, भगवान महादेवांची पूजा करतो. पांढरे वस्त्र जे आहे तर ते देखील आपण श्रावण महिन्यामध्ये कुणाला द्यायचे नाही. महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरले जातात, तर आपले पांढरे वस्त्र कोणालाही द्यायचे नाही. त्यामुळे त्यांचा विवाहित जीवनामध्ये अडचणी अडथळे येतात, मतभेद येऊ शकतात. वस्त्र तुम्ही दान करू शकतात, पण बघा, आपण एखाद्याला आपलं मुलाचं कोट किंवा आपल्या पतीचं कोट किंवा ड्रेस असेल तर देतो, तर ते घालण्यासाठी देऊ नये. तर आपण काय करायचं आहे, दान वगैरे करू शकतो, पण पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये खूप अडगळ वस्तू असतील त्या देखील आपल्याला ठेवायच्या नाही. अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पाळायचं आहे. परत मी तुम्हाला एकदा सांगते, श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 3 वस्तू म्हणजे सर्वात अगोदर बघा, श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या जे लक्ष्मीप्रिय असलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. त्याचप्रमाणे घरातील दूध वगैरे हे देखील संध्याकाळच्या वेळेला कुणी मागायला आलं तर ते द्यायचं नाही. पांढऱ्या वस्तू किंवा आपल्या घरातलं घड्याळ किंवा हातातली घड्याळ कुणी मागायला आलं तर ते सुद्धा आपल्याला कुणाला द्यायचं नाही. ह्या गोष्टी आवर्जून आपल्याला पाळायच्या आहे. लक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टी म्हणजे लवंग, विलायची आपल्याला ही कुणाला द्यायचं नाही. ते देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे. तर अशा ह्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला कुणालाही श्रावण महिन्यामध्ये चुकूनही द्यायच्या नाही. होईल तेवढी भगवान शिवांची, भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे. घरामध्ये व्रत वैकल्य पूजापाठ आपल्याला करायचे आहे. नवनाथांची पोथी, शिवलीला अमृत असं जे काय आहे देवांना आपण प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.